बेईंग अ मॅन इज नॉट इझी. आणि तो जीव घेणा सोशल मीडिया कंटेंट कधीच नसतो. कारण केरळमध्ये असंच झालंय. ह्या मुलीच्या सोशल मीडिया कंटेंट पाहिजे ह्या मनुष्याला आपलं जीवन गमवावं लागलंय. तुम्हाला काय जाणीव आहे एका मनुष्याच्या संघर्षाची? अरे तो नुसता चेहरा नसतो, तो एक संघर्षपूर्ण जातीवंत उदाहरण असतं. अरे त्याचा बॉसला जर गलीतला कुत्रा जरी भुंकला ना तरी तो त्याचा राग आहे ना त्या माणसावर काढतो आणि तो सहन करतो. त्याचा बॉसचं जर वाईफ सोबत भांडण झालं ना घरी, त्याचा राग येतो त्या माणसांवर काढतो. तो घराच्या जिम्मेदारी असतात त्याच्यावर, तो जॉब तो सोडू नाही शकत म्हणून तो ते सहन करतो. अरे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2-2 तास येत ना ट्रॅफिक मध्ये सडतो, घामाने पूर्णपणे मागतो, पण तरी तो कुत्र्यासारखा पडतो. अगदी ना 12-12 तास आहे ना त्या काटेरी खुर्च्यांवर बसतो तो. किती? खिचडी पुरता कमवता यावं म्हणून. आणि त्याच्यातही काय होतं, मुलांची फीस, आई वडिलांची दवाई आणि घराचा खर्च एवढं सगळं करून त्याच्याकडे मंथ एंडला 10 रुपये उरत नाही. तरी तो हसत हसत जगतो. तो रोज मरतो पण जगतो. कारण त्याच्यावर घराच्या जिम्मेदाऱ्या राहतात. आणि तुमच्या मजाक मस्तीसाठी तुमच्या सोशल मीडिया कंटेंट पायी आज त्याच्याकडनं बदनामी सहन नाही झाली म्हणून दीपक नावाच्या ह्या माणसाने आपला जीव गमावला आहे. कारण झालं काय, बसमध्ये ह्या ताईने एक व्हिडिओ बनवला. मी इथे जराही त्यांना हे करत नाहीये, सपोर्ट करत नाहीये की महिलांशी छेडछाणी वगैरेला मी जराही सपोर्ट करत नाहीये. म्हणणं एकच होतं, त्या ह्या ताईने ज्या हिशोबाने ही व्हिडिओ काढला आहे ना त्याच्यानंतर पोलिसांनी त्या ताईवर केस केलेली आहे आणि त्यांना अटक झालेली आहे. कारण त्यांनी त्या माणसावर छेडछाणीचा आरोप लावला, ती बदनामी त्या सहन नाही झाली त्याला आणि म्हणून त्याने आपला जीव गमावला आहे. तर कृपया सोशल मीडिया इज नॉट अ कोर्ट. तुम्ही जजनी आहात म्हणून सोशल मीडियावर कमेंट करण्याआधी, व्हिडिओ टाकण्याआधी 10 विचार करत जा. कारण तुमच्या 2-4-5 लाईक्ससाठी ना एका मनुष्याला जीवन गमवावं लागलेलं आहे. ना लाईक्स जरुरी आहेत ना व्ह्यूज जरुरी आहेत. सगळ्यात जास्त जरुरी फक्त मनुष्य जीवन आहे. कारण परमेश्वराने धरतीवरील सगळ्यात जर सुंदर वस्तू बनवली असेल ना ती मनुष्य जीवन बनवलंय. मग तो कुणीही मनुष्य असो, तो विद्यार्थी असो, त्याचंही संघर्षमय जीवन राहतं. असंच नाही की मी फक्त त्या मनुष्याची गोष्ट करतोय. अरे तो शेतकरी असेल, तो सैनिक असेल ना, त्यांचा दर्जा तर देवानंतर मला वाटतं त्यांचा दर्जा असेल शेतकरींचा आणि सैनिकांचा. अरे तो जर एक साधा दुकानदार असेल, व्यावसायिक असेल, धंदे करणारा असेल ना त्याचाही संघर्ष तेवढाच असतो. त्यालाही बेचाऱ्याला माल मटेरियल भरण्यासाठी भांडवल लागतं, कारागिरांचा पगार देण्यासाठी रोजच्या रोज त्यालाही इकडे तिकडे फिरावं लागतं, त्यालाही तरफडावं लागतं आणि त्या दुकानाचं भाडं काढण्यासाठी त्यालाही नाकेनऊ येतात मंथ एंडला. अरे आमचे जे ड्रायव्हर भाऊ राहतात ना फक्त घर चालवण्यासाठी आणि घराचा खर्च भागवण्यासाठी, मुलाबाळांसाठी ते 4-4, 5-5 दिवस घराबाहेर राहतात आणि त्याच मुलाबाळांना ते भेटू नाही शकत. अगदी त्यांना मुलाबाळांना व्हिडिओ कॉल करून करून पाहावं लागतं. परंतु घराच्या जिम्मेदारींपुढे आणि परिस्थितीपुढे हात बोलून त्यांना हे सगळं करावं लागतं. हे कुणाचीच आशा नसते किंवा कुणाला झालापेष्टा सहन नसता करायच्या राहतात. सगळ्यांना आपलं जीवन आणि सुख सगळ्यांना प्रिय असतं. म्हणून कृपया करा, थोडासा विचार करत जा. 2दा 4दा 10दा विचार करत जा. कमेंट करतानाही विचार करत जा आणि सोशल मीडियावर असला काही कंटेंट टाकतानाही विचार करत जा. कारण या जीवनावरील सगळ्यात जी चांगली प्रतिकृती होती ना, जी परमेश्वराने बनवली होती, ती आज तुमच्या मूर्खपणामुळे गमवावी लागलेली आहे. आणि एवढे करून तुम्ही जर ते व्ह्यूज कमवले, लाईक्स जे कमवले आहेत ना ते तुमच्या आयुष्यभर आहे ना तुमच्या दिमागमध्ये आहेत ना ते तुम्हाला टोचत राहील कुठे ना कुठे. म्हणून लाईक्स आणि व्ह्यूज साठी एवढी खालच्या पातळीला जाऊ नका. बघा, म्हणणं एकच आहे. मी अजूनही सांगतोय, मी स्त्री हिंसाचाराला किंवा मग छेडछाणीला मी अजूनही विरोधच करतोय. माझा मुद्दा एवढाच आहे, मी फक्त या स्पेसिफाईड ह्या विषयावर बोलतोय. त्यात आणि कारण याच्यामुळे झालं असं आहे, हे बोलण्याचं रिझन हे पण आहे की पोलिसांनी स्वतः त्या ताईला कैदेत घेतलेलं आहे आणि आता पोलीस त्यांच्यावर खटला चालवणार आहेत. कारण त्या ताईच्या या व्हिडिओमुळे एका घराचा खांब गेलेला आहे, एका घराचा आधार गेलेला आहे. जय श्रीराम, जय खानदेश.